कुठेही पेपर फुटणार नाही औषध याची हमी आम्हाला जर दिली तर तो विद्यार्थी जो आहे 20-20 वर्ष 10-10 वर्ष बिचारा अभ्यास करतोय। कसं राहतंय पुण्याला आम्ही पाहतोय, एका खोलीत जिथं 2 जण झोपू शकत नाही तिथं 3 जण राहतोय। सगळे संत आम्ही पाहतोय सोनं घेणं गहाण ठेवून वावर विकून आम्ही पाहतो त्या परीक्षेला बसतोय। एक आशेचं किरण त्याच्यावर असते, त्याच्या डोक्यासमोर असते आणि ते आशेचं किरणच जर पेपर फुटीमुळे तुटल्या जात असत आणि ज्याच्याजवळ पैसा आहे तोच नोकरीवर लागत असेल तर मला वाटतं सभापती महोदय तुम्ही आम्ही सगळ्यांनी याच्यावर पुन्हा चिंतन मंथन करणं गरजेचं आहे। मला माहित आहे वेळ झालेला आहे, पण मला वाटतं ह्या अपेक्षा तुमच्याकडून किमान याची बैठक किमान आपल्या दालनामध्ये काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं आहे पेपर फुटीचे प्रकरण थांबले पाहिजे, जो मेरिट आहे जो गुणवत्ता आहे तोच तिथं नोकरीवर जाणार, अशा प्रकारच्या भावना तुमच्या आमच्या सगळ्याच्या मनात कसं येईल ह्या खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्या मागे अपेक्षा ठेवतोय सरकारकडून। जरी सरकारमध्ये जरी असलो तरी सत्यापेक्षा सत्य महत्वाचं असते, सत्ता महत्वाची नाही सत्य महत्वाचं आहे आणि त्या सत्याच्या आधारे आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतोय।